नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही ह्याच्या मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला सांगतो, ह्याच्या आधी आपण 4 BHK विला पाहिला होता लोणावळ्यामधलाच, आणि आता आपण आलेलो आहोत 2 BHK विला पाहायला। आणि हा जो विला आहे तो आहे लोणावळा रेल्वे स्टेशन पासून 3.5 किलोमीटर अंतरावरती, आणि इकडे तुम्ही फक्त 10 मिनिटांमध्ये पोहोचू शकता। सो गोल्ड व्हॅली करून हा खूप मोठा म्हणजे एक एरिया आहे। तर इथे बरेच असे विलाज आहेत आणि त्यापैकी हा एक विला आहे ज्याचं नाव आहे वाईन विला। आणि ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आपण केलेला त्याचं नाव होतं अवेन्यू विला, हा आहे वाईन विला। हे दोन्ही जे विला आहेत ना ते ड्रीम कॅसल हे मॅनेज करतात। त्यांच्या आतापर्यंत बरेच मी प्रॉपर्टीज कव्हर केलेले आहेत आणि त्याच्यापैकी ही मला वाटतं काहीतरी 4थी प्रॉपर्टी असावी, आणि खूपच सुंदर प्रॉपर्टीज आहेत आतापर्यंत त्यांच्या। आणि हा जो विला आज मी तुम्हाला दाखवणार आहे तो खूप बजेट फ्रेंडली आहे। थंबनेल मध्ये पाहिलं असेल की 5000 रुपीज स्टार्टिंग प्राइस आहे। तर ते सगळं पॅकेज वगैरे मी तुम्हाला एंडिंगला एक्सप्लेन करणारच आहे। पण आता आपण आहे ना, मी रात्रीचं ॲक्च्युली चेक इन केलं इकडे, कारण आम्ही त्या विलावरती होतो। तर आता तुम्हाला बाकी इकडे ओव्हरऑल टूर करून देतो, जे 2 रूम्स आहेत आणि हॉल वगैरे दिलाय ती रूम टूर करून देतो। चला, आता बाहेर तर काळोख आहे त्याच्यामुळे बाहेरचे जे काही आहे ते सगळं उद्या तुम्हाला दाखवेल, म्हणजे व्हिडिओच्या पुढे तुम्हाला पाहायला भेटेल। पण आता आपण पाहून घेऊयात। एंटर केल्यावरतीच तुम्हाला दिसेल लिव्हिंग एरिया, हॉल आहे, इथे आहे डायनिंग स्पेस, आणि इथे खूप सुंदर राधाकृष्णाचं पेंटिंग सुद्धा आहे, फोटो फ्रेम आहे। आणि त्यासोबतच ह्या बाजूला आहे सोफा, सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, सोबतच टीव्ही आहे, वायफाय सुद्धा दिलेला आहे, आणि इथे आता साऊंड सिस्टम सुद्धा दिलेला आहे। तर ह्या बाजूला पूल आहे, डायरेक्ट ॲक्सेस आहे, तुम्ही पूल तुम्हाला नंतर दाखवतो, पण बाकीची टूर करून देतो। विलामध्ये फ्रीज वगैरे ठेवलेला आहे। सो ह्या बाजूला आहे कॉमन वॉशरूम, इथे वॉश बेसिन, आणि ह्या बाजूला आहे टॉयलेट, नीट अँड क्लीन टॉयलेट आहे। सोबतच ह्या बाजूला किचन एरिया आहे ह्या बाजूला, आणि आपले जे दोन्ही बेडरूम्स आहेत ते आहेत वरती। तर इथून आता स्टेअरकेस आहे, स्टेअरकेस चढून आल्यानंतर आता वरती इथे एक बेडरूम आहे, ह्या बाजूला एक आहे। रूम नंबर 1 पाहून घेऊया। एकदम बेसिक रूम आहे। आपला जे विला इकडे तो एकदम बेसिक आहे, एकदम बजेट फ्रेंडली आहे, त्याच्यामुळे जास्त अशा अपेक्षा नका करू। पण तुम्हाला बेसिक ॲम्युनिटीज जे आहेत ना त्या सर्व आहेत। म्हणजे आता रूममध्ये पण तुम्ही पाहिलं वॉर्डरोब दिलेला आहे, त्यासोबतच AC दिलेला आहे, दोन्ही रूम एअर कंडिशन आहेत, सगळ्या बेसिक ॲम्युनिटीज तर दिलेल्या आहेत। त्यासोबतच इथे आहे बाल्कनी, ह्या रूमला स्पेशली बाल्कनी दिलेली आहे। आता मेन मजा तुम्हाला सकाळी कळेल, पण इकडून पूलचा व्ह्यू खूप छान दिसतो, तर तो मी तुम्हाला दाखवतो पहिला। तर हा बघा, इथून डायरेक्ट पूल दिसतो। आता तर आम्ही जाणार नाही, आणि हे बघा आपली पब्लिक आलेली आहे, खाऊ घेऊन आली आहे, खाऊ। बेडरूम नंबर 1 पाहिला, आता बेडरूम नंबर 2 पाहूया। कोझी कम्फर्टेबल रूम आहे, एअर कंडिशन रूम आहे, फॅन वगैरे सुद्धा दिलेला आहे, वॉर्डरोब आहे इथे तुमचं लगेज वगैरे ठेवायला, आणि किंग साइज बेड आहे। सो बेसिक रूम आहे, तुम्हाला खिशाला परवडणारा सुद्धा आहे। सो इथे बाल्कनी वगैरे काही नाहीये बाय द वे। आणि आणि आपल्याला टेरेस सुद्धा आहे, टेरेस मी तुम्हाला सकाळी दाखवतो, कारण आता तिकडून काही दिसणार पण नाहीये। आपला डिनर आलेला आहे, डिनर मध्ये तुम्ही पाहू शकता इथे आता मी नॉनव्हेज थाळी बनवलेली आहे। इकडे ना फूड पॅकेज मध्ये इन्क्लुडेड नाहीये। फूड जर तुम्हाला इन्क्लुडेड करून घ्यायचं असेल तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे, इव्हन इकडची गुगल मॅपची लिंक सुद्धा तुम्हाला भेटून जाईल। आता येऊ आपण मुद्द्यावरती। जेवणामध्ये काय ते तुम्हाला सांगतो। चिकन सुक्का, इथे चिकन रस्सा, इथे आहे राईस, चपाती, सॅलड, आणि व्हेज मध्ये सुद्धा इथे मेन्यू आहे, हा बघा, मस्त मटर पनीरची भाजी आहे, त्यासोबतच चपात्या आहेत, सॅलड आहे, डाळ आहे, आणि भात आहे। तर जेवण मित्रांनो एक नंबर होतं, स्पेशली चिकन सुक्का वगैरे जे बनवलेलं ना अप्रतिम होतं। बाकीचे तर अजून जेवतायत, पण मी म्हटलं आपलं जेवण झालंय तर मग थोडं फेरी मारूया। आता एकटाच वॉकसाठी आलेलो आहे। तर ॲक्च्युली इथे ना असे बरेच असे विलाज आहेत, बरेच। आता रात्रीचे तर ऑब्व्हियसली मी पण काय दाखवत बसलो, रात्रीचं तर तुम्हाला दिसणार नाही, एनिवेज सकाळी मी तुम्हाला दाखवेल नीट। तर बाकी ते सांगायचं होतं, आता मी पण राऊंड मारेल थोडा वेळ, आणि मग तुम्हाला पण आता डायरेक्ट सकाळी भेटतो। गुड मॉर्निंग मित्रांनो। आणि काल जसं मी व्हिडिओमध्ये बोललो ना की उद्या भेटू, त्याच्यानंतर काहीतरी 11 वाजता इतका डेंजर पाऊस पडला, साधारण 1 तास तरी पाऊस पडत होता। तुम्हाला विला बाहेरून दाखवतो मी सगळ्यात पहिलं तर। हे बघा, तर हा आपला असा विला आहे, आणि लहान ग्रुप असेल ना तुमचा 6-8 जणांचा, किंवा
2 कपल्ससाठी वगैरे तर एकदम परफेक्ट विला आहे हा. बाहेर इथे पार्किंग स्पेस आहे. ह्यांचे अजूनही काही विलाज आहेत. हे बघा इथे 3 BHK, काल आपण ऑलरेडी 4 BHK पाहिला आणि हे दोन्ही लोणावळ्यामध्येच आहे. सो एनिवेज आता एंटर केल्यानंतर मी तुम्हाला लिव्हिंग एरिया वगैरे ते दाखवलेला, पण त्यासोबतच आता इथे हे बघा छोटंसं असं ह्यांनी लॉन बनवलेलं आहे. सो इथे आता थोडं कॅरम वगैरे आम्ही सेटअप केलेला, थोडंसं कूल दिसायला. आणि काल ॲक्च्युली पाऊस पडला तर पत्र्याचं पाणी वगैरे ना सगळं ह्याच्यामध्ये गेलं आहे बघा. आता ते क्लीन करायला थोडा टाइम लागेल. आता आमचा प्लॅन होता सकाळी उठल्या उठल्या अंघोळ न करता स्विमिंग पूलमध्ये जायचा. तुम्हाला इथे फूड पाहिजे असेल ना तर मित्रांनो स्विगी झोमॅटोवरून नियर बाय रेस्टॉरंट खूप सारे आहेत, तुम्ही तिकडून ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही जो मी नंबर दिला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिकडे कॉन्टॅक्ट करून त्यांना फूडची रिक्वायरमेंट तुमची जी काही असेल ती तुम्ही सांगू शकता, ते पण तुमच्यासाठी अरेंजमेंट करू शकतात. इथून वरती आहे टेरेस, तर तुम्हाला आता टेरेस पण दाखवतो. आणि बघा आपली पब्लिक ऑलरेडी टेरेसवरच आहे. ये बॉईज छोटूसा टेरेस आहे हा. आणि इथून आपला पूल पण दिसतो. ए नाही दिसत, व्हॉट इज दिस? अरे ह्याच तर पत्र्याचं पाणी पडलंय पूल मध्ये सगळं. हे बघा आमचा लंच सुद्धा आलेला आहे आणि लंच या वेळेला मी बाहेरून मागवलेला आहे. आज रात्रीचा जो डिनर होता तो आम्हाला ह्यांनीच अरेंज करून दिला होता आणि ते जेवण तर अप्रतिम होतं, पण या वेळेला आम्ही थोडं बाहेरून मागवलं. यावेळेला आहे दाल खिचडी आणि चिकन बिर्याणी आहे नॉनव्हेज मध्ये. सो असं काहीचं जेवण आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला पॅकेजचे डिटेल्स सुद्धा मला सांगायचे आहेत आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत अजून एका विलावरती जो लोणावळ्यामध्येच आहे. तर मग लगातार आपले लोणावळ्यामधले 3 स्टेचे ऑप्शन तुम्हाला भेटणार आहेत. तर आता फटाफट जेवण करून घेतो आणि त्यानंतर मग तुम्हाला पॅकेजचे डिटेल्स सांगतो. आता चेकआउट करायची वेळ आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला इकडचे पॅकेज एक्सप्लेन करतो. छोट्या ग्रुपसाठी 6 ते 8 लोकांचा जरी ग्रुप असेल तरी अगदी कम्फर्टेबल आहे. आणि त्यासोबतच कपल्स असतील 2 कपल्स तर तुम्ही वीकडेज मध्ये सुद्धा वगैरे इथे बुकिंग करू शकता. आणि फूडचं मी तुम्हाला सांगितलंय तुम्ही स्विगी झोमॅटोवरून ऑर्डर करू शकता. आता तुम्हाला इकडचे मी पॅकेज एक्सप्लेन करतो. संडे टू फ्रायडे म्हणजे हे वीकडेजचे चार्जेस आहेत, संडे टू फ्रायडे वाले. तर हे जे चार्जेस आहेत अप टू 6 पर्सन म्हणजे 6 लोकांचा तुमचा ग्रुप असेल किंवा त्याहून कमी असेल तर 5000 रुपीज चार्जेस आहेत. ते जर तुमचे 8 लोकांचा म्हणजे मॅक्सिमम कॅपॅसिटी ऍक्च्युली इकडे 8च आहे, तर मग 8 पर्सन्सचा जर ग्रुप असेल तुमचा तर त्याचे चार्जेस आहेत 6000 रुपीज. आणि जर तुम्ही सॅटर्डेला इकडे चेक इन करत असाल किंवा कोणत्याही पब्लिक हॉलिडेला तर मग इकडचे मी आता तुम्हाला चार्जेस एक्सप्लेन करतो. अप टू 6 पर्सनसाठी इथे चार्जेस आहेत सॅटर्डेला 8000 रुपीज. तेच जर तुमचा 8 जणांचा ग्रुप असेल तर मग त्याचे चार्जेस आहेत 10000 रुपीज. सो 8 लोकांसाठी 10000 आणि 6 लोकांपर्यंत 8000. सो आय होप तुम्हाला सगळं काही चार्जेस कळाले असतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, जाऊन तुम्ही डिरेक्टली बुकिंग करू शकता किंवा इन्क्वायरीसाठी त्यांना कॉल करू शकता. सो आता मित्रांनो व्हिडिओ इकडे संपवतोय. व्हिडिओ आवडलाय तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.